रिपीटेडली जे प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये घडत आहेत, हे रिपिटेशन तुम्ही ब्रेक करू शकता. आणि याच्यातली पहिली स्टेप जी अनिताने केली, ती म्हणजे ती अवेअर झाली. अवेअरनेस ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप पॉवरफुल आहे. आधी आपल्याला अवेअर तर व्हायला पाहिजे, की आपल्या लाईफमध्ये काय रिपीट होत आहे. जे काही प्रॉब्लेम्स रिपीट होत आहेत, ह्याचा आपल्याला अवेअरनेस असला पाहिजे. मग त्याच्यावर आपण काहीतरी करू शकतो, राईट? सो अनिताने जी पहिली गोष्ट केली, की तिला हा अवेअरनेस झाला, की माझ्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम्स पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत आणि हे मला कुठेतरी थांबायचं आहे. ही चेन मला कुठेतरी ब्रेक करायची आहे. आणि याच्यामध्ये दुसरी स्टेप तिने जी केली, ती म्हणजे तिने तिच्या लहानपणी जे काही तिला अनुभव आले, आई-वडिलांकडून, भावंडांकडून, ज्याच्यामुळे तिला वाईट वाटत होतं, लोनली फील होत होतं. त्या सगळ्या लोकांना तिने माफ केलं आणि तिच्या प्रॉब्लेमची तिने जबाबदारी घेतली. आणि तिसरी स्टेप तिने जी केली, ती म्हणजे तिच्या आतमध्ये जे काही निगेटिव्ह इमोशन्स होते, तिला जे काही वाटत होतं, की माझं लाईफ म्हणजे एक स्ट्रगल आहे. तिला जे काही लोनली फील होत होतं, तिला जे काही असं फील होत होतं, की माझ्यातच काहीतरी कमी आहे. आय एम नॉट गुड इनफ. आणि असेच काही आणखी निगेटिव्ह जे काही तिला फील होत होतं किंवा तिच्या मनात जे काही विचार होते, तिच्या आतमध्ये हे जे काही इमोशनल बॅगेज होतं, हे सगळं तिने क्लिअर करायला सुरुवात केली. आणि जसं जसं हे क्लिअर व्हायला लागलं, तसं तसं त्याचं रिफ्लेक्शन म्हणून तिच्या लाईफमधले प्रॉब्लेम सुद्धा दूर व्हायला लागले.